हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जर्नी टू द वेस्ट हा जो लेसन आहे, हा जो धडा आहे तो शिकलेला आहे आणि आता आपण त्याचा वर्कशॉप म्हणजे त्यातील क्वेश्चन आन्सर्स लिहिणार आहोत. तर पहा नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, क्वेश्चन आन्सर्स काय आहेत ते आपण आता सोडवून पाहणार आहोत. तुम्हाला जर हा लेसन संपूर्ण समजून घ्यायचा असेल व्यवस्थित मराठीतून तर तुम्हाला त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आधी लेसन समजून घ्या आणि मग क्वेश्चन आन्सर सोडवायला लागा. आता बघा इथं म्हणले इंग्लिश वर्कशॉप आणि त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे, लिस्ट ऑल द पर्सन्स अँड कॅरेक्टर्स मेन्शन इन द स्टोरी, विच ऑफ देम आर रियल अँड विच आर इमॅजिनरी. या स्टोरीमध्ये, या गोष्टीमध्ये पर्सन्स म्हणजे ज्या व्यक्तींची नावं आलेली आहेत ती व्यक्ती किंवा जी कॅरेक्टर आहेत, जी पात्र आहेत त्यांचं या ठिकाणी वर्णन जे केलेलं आहे त्या पात्रांची नावं लिहा आणि त्यापैकी कोणती पात्र रिअल आहेत, खरोखरीचे आहेत ते लिहा किंवा विच आर इमॅजिनरी, जी पात्र काल्पनिक आहेत ते सुद्धा त्या नावासमोर लिहा. तर आता बघा या ठिकाणी मी वहीमध्ये हे सोडवलेलं आहे. बघा आता बघा कॅरेक्टर्स, त्याचा आन्सर बघा, कॅरेक्टर्स इन द स्टोरी. स्टोरीमध्ये कॅरेक्टर कोणकोणते आलेले आहेत बघा. युआन श्वांग नावाचं हे कॅरेक्टर आहे. तर मित्रांनो हा खरोखरी हा माणूस होता की जो चीनवरून भारतामध्ये प्रवास करत आला होता. हे रिअल कॅरेक्टर आहे, बरोबर. हा रिअल पर्सन आहे म्हणून इथं पुढे लिहिलंय मी रिअल. आता ग्वानियन डेटी हा इमॅजिनरी, हा काल्पनिक पात्र आहे या स्टोरीमधलं. सन वोकॉंग किंवा जो मंकी किंग होता की ज्याच्याकडे खूप साऱ्या शक्ती होत्या ते सुद्धा एक काल्पनिक आहे. झू बज्जी किंवा जो पिग्झी होता तो सुद्धा काल्पनिकच होता. त्यानंतर शा वॉचिंग और सँड प्राइस्ट की धुळीचा देव, तो धुळीचा देवदूत तो जो होता, वाळूचा देव आहे की नाही, तो कोण होता, तो सुद्धा काल्पनिकच पात्र आहे ते. ओके, तर अशा पद्धतीने ही त्यातली कॅरेक्टर आहेत आणि ती काल्पनिक कुठलं, फक्त हाच एक रिअल आहे, बाकी सगळं काल्पनिक आहे त्या नॉवेलमध्ये, त्या स्टोरीमध्ये. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे, से वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर राईट ऑर रॉंग. योग्य की अयोग्य आपल्याला लिहायचंय. तर त्यातलं पहिलं स्टेटमेंट आहे बघा, द नॉवेल जर्नी टू द वेस्ट इज अबाउट अ जर्नी टू वेस्टर्न कंट्रीज लाईक इंग्लंड अँड अमेरिका. या ठिकाणी बघा ही जी कादंबरी आहे जर्नी टू द वेस्ट ती कशाबद्दल आहे की इंग्लंड आणि अमेरिकेसारखे जे वेस्टर्न कंट्रीज आहेत, पाश्चिमात्य देश आहेत, त्या देशातील प्रवासाबद्दल आहेत. तर मित्रांनो हे चुकीचं आहे. जर्नी टू द वेस्ट म्हणजेच चीन हा भारताच्या पूर्वेला आहे, ईस्टला आहे आणि चीनमधून भारतात जो प्रवास झाला तो जर्नी टू द वेस्ट या नावाने तो ओळखला जातो. म्हणजे जर्नी टू द वेस्ट म्हणजे इंग्लंड आणि अमेरिकेतला प्रवास नाही, म्हणून या ठिकाणी आपण काय येणार, हे रॉंग आहे, हे चुकीचं आहे. तर पुढे, इन द डेज ऑफ युआन श्वांग ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज नॉट ॲन इझी टास्क. ओके, म्हणजे युआन श्वांगचा जो प्रवास आहे चीनमधून भारतातला वॉज नॉट ॲन इझी टास्क, ते सोपं काम नव्हतं. तर मित्रांनो खरोखरच तो खूप अवघड प्रवास होता, म्हणून हे राईट आहे, हे राईट आहे, हे योग्य आहे, हे बरोबर आहे, कारण की प्रवासात खूप त्रास झाला त्याला. युआन श्वांग ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स ऑफ इंडिया. तर हे खरोखर आहे, हे खरं आहे, कारण की युआन श्वांगने भारताच्या वेगवेगळ्या भागात भेटी दिल्या. या ठिकाणी मग लिहिणार आपण राईट. आता पुढे, युआन श्वांग्स वे बॅक होम वॉज रिलेटिव्हली इझी. तर मित्रांनो त्याचा पुन्हा जो प्रवास आहे तो बॅक होम म्हणजे घरी जो परतण्याचा जो प्रवास आहे तो सुद्धा इझी होता असं म्हणता येत, पण मित्रांनो तो सुद्धा प्रवास कठीणच होता, म्हणून हे रॉंग आहे. ओके, चुकीचं आहे. आता पुढे बघा, गॉड्स अँड सुपर नॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युआन श्वांग इन हिज क्वेस्ट. म्हणजे अनेक देवतांनी आणि अनैसर्गिक शक्तींनी काय केली, युआन श्वांगला मदत केली असं म्हणतात त्याच्या प्रवासामध्ये. तर मित्रांनो हे खोटं आहे, कोणताही देव किंवा कोणतीही नैसर्गिक शक्ती त्याला मदत केली नाही आहे त्याला. ही दंतकथा आहे की नाही, ती फोक टेल्स आहे, लोककथा आहे ती. द 3 डिसिपल्स ऑफ युआन श्वांग वेर 3 सेंट्स. त्याचे जे 3 अनुयायी होते तर ते 3 संत होते असं म्हणतात, पण या नॉवेलमध्ये काय म्हटलंय, ते 3 कोण होते,
संत नव्हते तर ते स्वर्गातून हाकलून दिलेले तिघे जण होते, है की नाही. सन वोकांग असेल किंवा जो मंकी किंग किंवा शा वुजिंग आहे तो काय आहे, ही काल्पनिक पात्र आहेत बघा, म्हणून हे सुद्धा काय आहे, रॉंग आहे. आता पुढे, द 3 डिसिपल्स हॅव सुपर नॅचरल पॉवर्स. त्याचे जे 3 अनुयायी होते त्यांच्याकडे अचाट नैसर्गिक शक्ती होत्या, है की नाही. मग हे राईट आहे. ओके, अशा पद्धतीने हे आपण सोडवलेलं आहे. आता पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 3. राईट एनी 5 फीचर्स ऑफ सन वोकांग्स कॅरेक्टर दॅट यू लाईक बेस्ट. म्हणजे सन वोकांगच्या कॅरेक्टरमधल्या 3 कोणत्या गोष्टी तुम्हाला त्या आवडल्या, 5 गोष्टी कोणत्या आवडल्या ते तुम्हाला लिहायचं आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला दिली, कॅन वॉक थ्रू फायर. तो आगीतून सुद्धा चालू शकत होता, है की नाही. दुसरी कुठली शक्ती आहे बघा, दुसरी कुठली शक्ती आहे बघा, तो 72 बघा इथं दिले, ही इज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वेज. म्हणजे तो स्वतःला 72 वेगवेगळ्या रूपामध्ये बदलू शकत होता, ही सुद्धा त्याच्याकडे शक्ती होती. ही सुद्धा गोष्ट लिहू शकतो आपण इथं. मग ही आपण इथं लिहूया, ही कॅन किंवा कॅन ट्रान्सफॉर्म, TRANSFORM, ट्रान्सफॉर्म himself in 72 different ways, है की नाही. हे तुम्ही इथे लिहू शकताय बरोबर. आता पुढे दुसरी कुठली गोष्ट आहे तर बघा, कोणती गोष्ट आहे अजून त्याच्या कॅरेक्टरमधली आपण लिहू शकतो, याच्यामध्ये दिलेत बघा इथं, कॅन ग्रो ॲज बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, है की नाही. म्हणजे तो आकाशाला आधार देईल एवढा मोठ्या खांबा इतका मोठा होऊ शकत होता. मग आपण लिहू शकतो, कॅन ग्रो as big as a pillar, supporting the sky, असं आपण म्हणू शकतो. ओके, आता पुढे, आता त्याचे जे डोळे होते ना, त्याच्या डोळ्यांना एक्सरे विजन होता. त्याचे जे डोळे होते त्या डोळ्यांना एक्सरे विजन होतं. एक्सरे म्हणजे एक्सरे सारखी त्याची दृष्टी होती बघा, इथं दिलंय, हिज गोल्डन गेज फायरे आईज हॅव एक्सरे व्हिजन. ही सुद्धा गोष्ट त्याच्या ह्याच्यात होती. मग इथं आपण लिहिणार आहोत, हिज आईज हॅव एक्सरे विजन. एक्सरे सारखी त्याची दृष्टी होती. तर पुढे, आता पुढे अजून कोणती गोष्ट आहे त्याच्यामध्ये बघा, त्याचं एक होतं कॅन ट्रॅव्हल, तो प्रवास करू शकतो बघा इथं, सन वोकांग कॅन ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ किलोमीटर्स इन जस्ट अ समरसॉल्ट. मग आपण इथं लिहू शकतो आपण, कॅन ट्रॅव्हल थ्रू thousands of kilometers in less time. कमी वेळात तो हजारो किलोमीटर तो प्रवास करू शकत होता. ही त्याच्या कॅरेक्टरमधली गोष्ट होती महत्त्वाची. आता पुढे बघा, आता या ठिकाणी म्हटले, रीड ॲज बिग ॲज अ पिलर म्हणजे खांबा इतका मोठा, ॲज टायनी ॲज अ निडल सुई इतका चिमुकला, सुई इतका लहान. आता पुढे म्हटले, नाव राईट मोर सच फ्रेजेस युजिंग युअर इमॅजिनेशन. ओके, आता या ठिकाणी म्हटले ॲज बिग ॲज
आपण म्हणू शकतो ॲज बिग ॲज ॲन एलिफंट, हत्ती इतका मोठा, है की नाही. ॲज टायनी ॲज ॲन ॲन्ट, मुंगी एवढा लहान. ॲज हार्ड ॲज अ डायमंड, म्हणू शकतो कठीण वस्तू कोणती आहे जास्तीत जास्त, है की नाही. ॲज सॉफ्ट ॲज काय म्हणू शकतो आपण, ॲज सॉफ्ट ॲज कशासारखा मऊ, तर इथं आपण म्हणू शकतो कॉटन. ॲज सॉफ्ट ॲज अ कॉटन. ॲज स्वीट ॲज अ, सगळ्यात गोड वस्तू काय आहे, हनी, मधा इतका गोड. ॲज शार्प ॲज अ स्वड, स्वड म्हणजे तलवार, तलवारीसारखा शार्प, धारदार, आहे की नाही. तर हे असं आपण लिहू शकतो इथं. आता पुढे बघा, you know that many times a letter or a group of letter is added before or a word to make new words. A letter or a group that is added before a word is called a prefix. म्हणजे एखाद्या शब्दाच्या पूर्वी जर अक्षर किंवा अक्षरांचा समूह टाकला तर त्याला काय म्हणायचं, प्रिफिक्स, किंवा शब्दाच्या पूर्वी. A letter or group of letters that is added after a word. आता इथं म्हटलंय बिफोर अ वर्ड होतं, म्हणजे बिफोर म्हणजे आधी असतं त्याला प्रिफिक्स म्हणतात, आणि आफ्टर अ वर्ड असतं त्याला म्हणायचं सफिक्स. ओके. आता प्रिफिक्स आणि सफिक्स मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो बघा. प्रिफिक्स कशाला म्हणायचं आणि समजावून कशाला म्हणायचं. हां, आता प्रिफिक्स बघा. पहिल्यांदा हॅप्पी हा शब्द आहे बघा. आता हॅप्पी हा शब्द आहे बरोबर. आता इकडं मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिफिक्स या बाजूला, आणि या बाजूला दाखवणार आहे सफिक्स. आता प्रिफिक्स बघा इकडं, इथं लिहितोय मी प्रिफिक्स, इथं लिहितोय सफिक्स. हे समजून घ्यायचं आहे बरं का, ते सोडवायचे नंतर. प्रिफिक्स म्हणजे कुठं असतो, सुरुवातीला शब्द नवीन जोडायचा असतो बघा. आता प्रिफिक्स म्हणजे सुरुवातीला, आणि सफिक्स म्हणजे कुठं, शेवटी. ओके. आता हॅप्पी हा शब्द आहे, याला प्रिफिक्स जोडतोय मी अनहॅप्पी. अन हा शब्द कुठं जोडला मी, त्याच्या पूर्वी, म्हणजेच अन हा काय झाला, प्रिफिक्स. आता बघा इथं नवीन शब्द लिहितोय मी, हॅप्पीचा हॅप्पीनेस करतोय. नवीन शब्द काय जोडला मी, नेस. कुठं जोडला पण, शेवटी. मग नेस हा काय झाला, सफिक्स. म्हणजे एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला जर नवीन शब्द किंवा अक्षर जोडली तर सुरुवातीला जोडलं तर त्याला म्हणायचं प्रिफिक्स, आणि शेवटी जोडलं तर त्याला म्हणायचं सफिक्स. लक्षात घ्या, कळलं. आता बघा, सुरुवातीला जर एखादा नवीन शब्द जोडला तर त्याला म्हणायचं प्रिफिक्स, आणि शेवटी जोडला तर त्याला म्हणायचं सफिक्स. आता बघा, द वर्ड टू विच अ प्रिफिक्स ऑर सफिक्स इज ॲडेड इज कॉल्ड अ रूट वर्ड. म्हणजे ज्या शब्द आहे, जो मूळ शब्द आहे त्याला रूट किंवा रूट वर्ड असं म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी आपण हॅप्पी या शब्दाला प्रिफिक्स आणि सफिक्स जोडले, म्हणजे, आणि मूळ शब्द कोणता आहे, हॅप्पी. मूळ शब्दच म्हणजे मूळ म्हणजे रूट, आणि शब्द म्हणजे वर्ड. हा जो मूळ शब्द आहे त्याला रूट वर्ड असं म्हणतात, आणि रूट वर्डलाच मग प्रिफिक्स आणि सफिक्स जोडून नवीन शब्द तयार होत असतो. ओके. आता बघा या ठिकाणी बघा, आता म्हटलंय गेस द मीनिंग ऑफ अनफॅमिलियर ऑर अनबिलिव्हेबल. अनफॅमिलियर आणि अनबिलिव्हेबलचा काय करायचं, आपल्याला अर्थ लिहायचा आहे. ओके. तर अनफॅमिलियर म्हणजे काय मित्रांनो, अनोळखी किंवा अपरिचित, आणि अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय. अनफॅमिलियर म्हणजे अनोळखी किंवा अपरिचित, आणि अनबिलिव्हेबल म्हणजे अविश्वसनीय. तर हे आपण व्यवस्थित त्याचा अर्थ लिहूया. इथं काय म्हटलंय आपल्याला, गेस द मीनिंग, आहे की नाही, गेस द मीनिंग ऑफ. पहिला शब्द होता अनफॅमिलियर. अनफॅमिलियर. ओके. तर अनफॅमिलियर म्हणजे दॅट यू डू नॉट नो ऑर रिकॉग्नाइज. दॅट यू डू नॉट नो, आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसते किंवा आपले ते ओळखीची नसते. ऑर रिकॉग्नाइज, यालाच म्हणतात मित्रांनो अनोळखी किंवा अपरिचित. कळलं. अनोळखी लिहिलं तरी बरोबर आहे, अपरिचित लिहिलं तरी बरोबरच आहे. त्यानंतर पुढचा शब्द होता आपल्याला
अनबिलिव्हेबल. अनबिलिव्हेबल म्हणजे बघा व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह, म्हणजे एखादी गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी असणे पण विश्वास ठेवायला खूप कठीण असणे. व्हेरी डिफिकल्ट टू बिलीव्ह म्हणजेच अविश्वसनीय. काय? अविश्वसनीय. अनबिलिव्हेबल म्हणजे काय? अविश्वसनीय. ओके, तर अशा पद्धतीने अनफेमिलियर आणि अनबिलिव्हेबलचा आपण मिनिंग लिहिलेला आहे. आता पुढे बघा. नाव राईट द ऑपोजिट्स ऑफ द फॉलोविंग. हे जे शब्द आहेत ना याचे आपल्याला काय करायचे आहेत? ऑपोजिट वर्ड लिहायचे. आता हे जे शब्द आहेत ना, हा रूट वर्ड बघा इथं सेफ आहे, याला प्रिफिक्स जोडलाय आणि काय केलाय त्याचा अनसेफ केलाय. म्हणजे याचा ऑपोजिट वर्ड काय असणार आहे? सेफ. काय असणार आहे त्याचा ऑपोजिट वर्ड? सेफ. अनसेफचा ऑपोजिट वर्ड काय आहे? सेफ. आता इथं बघा इम्पॉर्टंट हा रूट वर्ड आहे आणि याला प्रिफिक्स अन जोडून त्याचा ऑपोजिट वर्ड केलेला आहे. म्हणजेच अनइम्पॉर्टंटचा ऑपोजिट वर्ड काय असणार आहे? इम्पॉर्टंट. ओके, इथं बघा इंटरेस्टिंग हा रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे, त्याला अन जोडला आहे प्रिफिक्स आणि त्याचा ऑपोजिट वर्ड केला आहे. म्हणजे इथं काय येणार? फक्त इंटरेस्टिंग. ओके, आता पुढे अननोन, त्याचा ऑपोजिट वर्ड काय असणार आहे? नोन. पुढे अनकाइंड, ऑपोजिट वर्ड असणार आहे काइंड. अनइंटेलिजंट, त्याचा ऑपोजिट वर्ड आहे इंटेलिजंट. ओके, कारण की अन जोडून त्याचा काय केलेला आहे? ऑपोजिट वर्ड केलेला होता. ओके, हे रूट वर्ड आहेत, त्यांचे हे ऑपोजिट वर्ड आहे. तुम्ही व्यवस्थित एकाखाली एक लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा क्वेश्चन सोडवायचा होता. ओके, तर आता यातला जो लँग्वेज स्टडी आहे ना तो मी पुढील व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तो तुम्ही काय करा, नोटबुकमध्ये व्यवस्थित डिस्क्रिप्शनमध्ये पहा आणि याचा जो लँग्वेज स्टडी आहे ना कॉमन नाउन्स तो समजून घ्या. ओके, थँक्यू.